नमस्कार मित्रमंडळी, मी तुमचा सगळ्यांचा लाडका शेतकरी राजाचा एक भूमिपुत्र. तर वडिलांनी आपल्याला एकच शिकवलंय की बाबा कष्ट कर आणि इमानदारीनं जग आणि कष्टांतीच फळ भेटतं, हे त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. तर त्यासाठी तुम्हाला पण एक माझं सगळ्यांना सांगणं आहे, तुम्ही शेतीमध्ये कष्ट करा, प्रामाणिकपणे करा, तुम्हाला 100% यश प्रदान मिळेल. पण तुम्ही काही गडबडीत मला लय अमकं लय मला मोठं व्हायचंय, मला लय मोठं व्हायचंय असं म्हणत जर तुम्ही कुठलं काय करायला गेला आणि पाऊल उचलाय गेला, घाई गडबडीत जर निर्णय चुकीचा झाला तर तो आपल्याला 5-10 वर्षासाठी तो पाठीमागं आपल्याला नेल्याशिवाय राहणार नाही. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं माहिती आहे का, वेळेत कुठल्या बी गोष्टीचा विचार विनिमय करून, प्रत्येक गोष्टीवर विचार करून की बाबा आपल्याला कुठल्या टायमिंगला कुठला निर्णय घ्यायचा आहे, कधी घ्यायचा आहे आणि कशासाठी घेतोय. स्वतःसाठी वैयक्तिक स्वतःसाठी काही उठारेटा करा, पण दुसऱ्यासाठी कुठलं काय उठारेटा करू नका. का तर ते करत असताना जे काय पश्चाताप होत असतो तो भयानक आहे. मी स्वतःहून अनुभवलेला आहे. त्यासाठी तुम्हाला माझी विनंती आहे की तुम्ही शेतामध्ये ज्या ठिकाणी तुम्ही भांडवल किती गुंतवताय बाबा, 1, 5, 10,000, 15,000, 20,000, तुम्ही स्वतःच्या रानामध्ये 25,000 ते 50,000 लावा, काय हरकत नाही. तुमच्या दुकानामध्ये किंवा मार्केटमध्ये. पण जे काय उठारटं करा ना, ते स्वतःसाठी करा, बागेसाठी काय करू नका. पण पुढल्या कोणासाठी करताय ना, ती पण काय क्वालिटीच आहे बघा आणि मग करा. नंतर आपण जायचं हुडकायला काय 1 नंबरी आणि आपल्या हाताला लागायचं 3 नंबरी. असं काय नाही झालं पाहिजे. मग त्याच्यामुळं काय होतं माहिती आहे का, हाताने तारांबळ होती आणि हे नाकारात तकलीफ होती. मग त्यासाठी करताना काय करा माहिती आहे का, हळूहळू करा पण नीट करा. मग काय होतं, हळूहळू केल्यानं तारास बी होत नाही आणि नीट केल्यानं काय होतं, माणूस विचारपूर्वक केलेला असतं ना की बायला कसं काय. ज्या ठिकाणी 10,000चं काय घेताय ना, 5,000च घ्या, पुन्हा अजून घ्या. म्हणजे कुठलं बी टाईम टेबलनं पायरीनं स्टेप बाय स्टेप जावा, म्हणजे लय ताण बी येत नाही हो. आणि रानात बी तसंच आहे, तुम्ही स्टेप बाय स्टेप जर गेला ना तुम्हाला तकलीफ बी होणार नाही. आणि ज्या गोष्टी काय आपण करायला लागली ते व्यवस्थित होते. त्या म्हणजे काय होतं माहिती आहे का, ताण कमी फायदा जास्त होतो. यासाठी ताण कमी झाला पाहिजे आणि फायदा जास्त झाला पाहिजे. यासाठी ह्या गोष्टी लय महत्त्वाच्या आहेत त्या. आणि ह्या गोष्टी आवश्यक मी तुम्हाला काय सांगतोय, मी काय गोष्टी अनुभवल्या ते, मग मला जी काय तकलीफ झाली ही तुम्हाला नाही झाली पाहिजे. मग प्रत्येक माणसाला मी काहीतरी दुसऱ्या लोकांकडून आता शिकू द्या, तसं माझ्याकडून म्हणजे माझ्या शब्दांना हा अर्थ होतो की बाबांनो तुम्ही पण ध्यानात घ्या की असं होऊ शकतं. मग व्हायच्या आधी सावध केलेलं काय वाईट आहे, बरोबर का.